छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅस एजन्सीने व्यावसायिक गॅस नोंदणी बंद केली आहे। घरगुती गॅस नोंदणी सुरू असल्याचं सांगण्यात आलंय। मात्र काही एजन्सी धारकांकडून नोंदणीसाठी टाळाटाळ सुरू असल्याची माहिती तक्रार ग्राहकांनी दिली आहे। दुसरीकडे घरगुती गॅसच्या दरात 60 रुपयांची वाढ झाली आहे, तर व्यावसायिक गॅस सिलेंडर दरात 114 रुपयांची वाढ झाली आहे। आखाती देशांकडून होणारा इंधन पुरवठा थांबल्यामुळे छत्रपती संभाजीनगर गॅस कंपन्यांनी व्यावसायिक गॅसचा पुरवठा थांबवलाय आणि नवीन नोंदणी घेण्यास नकार दिलेला आहे। तर स्वयंपाकाच्या गॅसची होणारी ऑनलाईन नोंदणीही काही कंपन्यांनी थांबवल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता गृहिणींची पंचायत झाली आहे, तर व्यावसायिकांची मोठी अडचण होणार आहे। त्यात हॉटेल व्यावसायिकांवर परिणाम झाला तर ते बंद करावं लागतील अशीही शक्यता वर्तवण्यात येते। आणि या संदर्भातली महत्त्वाची अजून एक अपडेट, इराण युद्धाचा फटका सर्वसामान्यांना बसलाय। घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 115 रुपयांची दरवाढ झाली आहे। एप्रिल 2025 नंतर पहिल्यांदाच आपण पाहतोय की गॅसच्या किमतीत इतकी मोठी वाढ एकाच वेळी झाली आहे। तर 14.2 kg मध्ये 60 रुपयाची वाढ केलेली आहे आणि 90 kg जे कमर्शियल सिलेंडर आहे त्याच्यामध्ये 115 रुपयाची वाढ केलेली आहे। जे 904 रुपये 50 पैसे सिलेंडर होतं ते 964 रुपये 50 पैसेचा रेट झालेला आहे आणि जसंच कमर्शियलचे 1966 रुपये 50 पैसे होतं ते 2081 रुपये रेट झालेला आहे। मी काल बुक केलं 905 रुपये दाखवलं होतं, आज मला पे 980 रुपये लागले। म्हणजे आपल्याला सर्वसाधारण जीवनामध्ये 80 रुपये हे आलं आहे वाढ। आपलं कामगार म्हणजे रोजमजुरी करणं आहे ते आणखी फटका तर कसं होईल आपलं जीवन जगणं। कमर्शियल सिलेंडर हाच एक ड्रॉबॅक आहे की आम्ही तो स्टॉक करू ठेवू शकत नाही आणि याच्या किमती तर आता आकाशाला भिडायला नको। अजून आत्ता 1700-1800 रुपये एक सिलेंडरला आम्ही देतो आहे, तर समजा 2000 रुपयाच्या वरती हे गेलं आणि जर ब्लॅक मार्केटिंग झालं तर मग व्यवसाय करणं खरंच अवघड होणार आहे।